झी 24 तास एक पाऊल पुढे। 1993 बॉम्बस्फोटांप्रकरणी सुप्रीम कोर्ट उद्या निकाल देणार आहे। या खटल्यामध्ये आरोपी असलेल्या संजय दत्तच्या शिक्षेबद्दल सुद्धा कोर्ट उद्या निकाल देईल। 12 मार्च 1993 रोजी झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 250 जणांनी आपला जीव गमावला होता, तर 700 जण जखमी झाले होते। या प्रकरणाचा खटला जवळजवळ 14 वर्ष चालला। 129 पेक्षा जास्त जणांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली होती। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी रश्मी पुराणिक सध्या आपल्या सोबत आहेत। रश्मी, उद्या निकाल अपेक्षित आहे, काय तपशील आहेत? हा खूप मोठा खरे तर एक खटला होता। 1993 मध्ये खरे तर बॉम्बस्फोट झाला। 2007 मध्ये टाडा कोर्ट न्यायाधीश कोदे आहेत स्टेटमेंट त्यांनी हे सेंटेन्सिंग केलं होतं। त्यानंतर यामध्ये 12 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, तर 22 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती, ज्यामध्ये संजय दत्त देखील एक आरोपी आहे। या सर्वांनी अपील केलं होतं, कारण टाडा कोर्टानंतर त्याच्यावरचं सगळ्यात मोठं जे कोर्ट आहे ते सुप्रीम कोर्ट आहे। सुप्रीम कोर्टात त्यानंतर पूर्ण सुनावणी झाली। सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी हे जजमेंट जे आहे हा निर्णय राखून ठेवला होता आणि उद्या सकाळी 10:30च्या आसपास हे जजमेंट येणार आहे। आपल्याला माहिती की 100 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं होतं टाडा कोर्टाने। 12 जणांना डेथ सेंटेन्स होते, 22 जणांना जन्मठेप होती। खूप मोठे जजमेंट आहे, 20 वर्षाने हे येत आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी पहिला दहशतवादी हल्ला आपण म्हणू शकतो मुंबईवर होता, अखेरीस न्याय मिळाला 20 वर्षानंतर। संजय दत्त यावर टाडा लावण्यात आला होता, पण तो अर्थात टाडा कोर्टाने हटवला होता। संजय दत्त आर्म्स ऍक्टच्या अंतर्गत कारवाई झाली होती आणि अर्थात त्यानंतर बेलवर संजय दत्त बाहेर होता। तर उद्या संजय दत्तची शिक्षा कायम होते, तर त्याला देखील तुरुंगात जावं लागेल। खूप मोठ्या प्रमाणावर हा एक खटला होता। या खटल्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। बिलकुल, धन्यवाद रश्मी या सविस्तर माहितीबद्दल। 12 मार्च 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणी उद्या आता सुप्रीम कोर्ट आपला फैसला सुनावणार आहे। संजय दत्तसह अनेक आरोपी या प्रकरणामध्ये आहेत। काय निकाल लागतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। झी 24 तासवरून उद्या दिवसभर या संपूर्ण खटल्याची निकालाची आणि त्यानंतरच्या या संपूर्ण प्रकरणाचा सुद्धा उहापोह केला जाणार। झी 24 तास एक पाऊल पुढे।